विधानसभेत शिंदे सरकारच्या काळातील लाडका भाऊ योजनेवरून सभागृहात शेवटच्या दिवशी चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली। विजय वडेट्टीवारांनी या योजनेसंदर्भात काही सवाल उपस्थित करत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। तसंच आंदोलन करणाऱ्यांना विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज का केला असा सवालही त्यांनी सभागृहात उपस्थित केला। मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो। ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार। तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत। ही योजना 11 महिन्यात बंद पडली, त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत। या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेवरून विधानसभेत चांगलीच खडाजंगी झाली। या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणं हे सरकारचं उद्दिष्ट होतं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात ही योजना सुरू करण्यात आली होती। मात्र 11 महिने प्रशिक्षण घेऊन देखील कायमस्वरूपी नोकरी न मिळाल्यानं शनिवारी विद्यार्थी आक्रमक झाले होते। दरम्यान याच मुद्द्यावरून काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवारांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला। आणि आल्यानंतर अध्यक्ष महोदय त्यांनी जर म्हटलं की आम्हाला, आणि त्यांनी आश्वासित केलं होतं की हे मुलांना, मी शिंदे साहेबांचा स्टेटमेंट तुम्हाला सांगून वाटल्यास मी पाठवतो, मी त्यामध्ये कुठेच चूक नाही। ते म्हणालेत की आम्ही यांना रेग्युलर करणार, आम्ही यांना पुढे रोजगार देणार, असं ते म्हटलेत। बघा, म्हणजे मी खोटं बोलतोय? नाही नाही, असं नाही, असं नाही राजे, हे असं नाही। तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव त्यांनी घेतलंय। तुम्ही रेकॉर्ड काढून बघा, असं कुठेही ते रेकॉर्डवर बोललेले नाहीत। ती योजना लागू केली, या विद्यार्थ्यांचा सहानुभूतीने विचार करू, यांच्या बाबतीत आम्हाला सहानुभूती आहे। यांना 11 महिन्यासाठी आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक देऊ, हेच बोललेले आहेत। भविष्यात परमनंट करू, अशा पद्धतीचं चुकीचं वक्तव्य तुम्ही सांगू नका। विजय वडेट्टीवारांनी केलेल्या प्रश्नानंतर शंभूराज देसाईंनी प्रत्युत्तर दिलं। मात्र यानंतर जयंत पाटील देखील आक्रमक झाले। संबंधित खात्यांच्या मंत्र्यांनी उत्तर देणं गरजेचं असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलं। जर संबंधित खात्याच्या मंत्र्याला बोलू दिलं जात नसेल तर हा त्यांचा अपमान आहे, असंही विधान यावेळी जयंत पाटलांनी केलं। मी विचारलेल्या प्रश्नाला मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलं नाही। ज्यांना प्रश्न विचारला त्याऐवजी दुसरेच मंत्री उत्तर द्यायला लागलेले आहेत। ही चुकीची प्रथा महाराष्ट्र विधानसभेत तुम्ही सुरू करताय। ज्यांना प्रश्न विचारला त्याने उत्तर द्यावं। आम्ही शांतपणे प्रश्न विचारला, ज्यांनी उत्तर देण्याची त्यांची कुवत असताना त्यांना अंडरमाइन करून दुसरे मंत्री उभा राहतात, हा त्या मंत्र्यांचाही अपमान आहे। आणि वडेट्टीवार साहेब मगासपासून हात करतायत। वडेट्टीवार साहेब आणि नाना पटोले, हा प्रश्न महत्वाचा आहे। 2 मिनिटं आपण वाढवा सभागृहाची आणि या दोघांचे प्रश्न घ्या। दरम्यान याच योजनेवरून नागपुरात शुक्रवारी विद्यार्थी आक्रमक झाले होते। पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये झटापट झाल्याचं देखील पाहायला मिळालं। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या तरुणांना बदडून काढल्याचं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सभागृहात सरकारवर हल्लाबोल केला। तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना आणली, ही योजना 11 महिन्यात बंद पडली। काल प्रचंड या लोकांनी आंदोलन केलं। आंदोलन केल्यानंतर त्या पोरांच्यावर प्रचंड लाठीमार केला गेला, बदलून काढलेत। या सरकारची सेवा केल्याचं ते बक्षीस होतं। त्या फ्रॅक्चर झालीत काही पोरं, एवढ्या प्रचंड कोणी काय मारतं काय? तुमची सेवा केल्यानंतर 11 महिने आणि त्यांचा पुढेचा भविष्य अंधकारमय आहे, का मागू नये त्यांनी हक्क पुढे असं म्हटलं गेलं, याचा विचार करू। आता तुम्ही म्हणले मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती। 17 जुलै 2024 मध्ये शिंदेंनी या योजनेची घोषणा केली। मात्र 11 महिन्यानंतर फडणवीस सरकारच्या काळात ही योजना बंद करण्यात आली। शिंदे सरकारनं राज्यातील बेरोजगार तरुणांना आधार देण्यासाठी ही योजना सुरू केली होती। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना नेमकी काय होती ते पहा। 12वी पास प्रशिक्षणार्थींना 6,000 रुपये प्रतिमाह विद्यावेतनाची यात तरतूद होती। डिप्लोमा झालेल्या प्रशिक्षणार्थींना 8,000 रुपये प्रतिमाह आणि पदवीधर प्रशिक्षणार्थींना 10,000 रुपये प्रतिमाह मिळत होते। कायमस्वरूपी रोजगाराच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी शनिवारी विधिमंडळावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत विद्यार्थ्यांचा मोर्चा अडवला। दरम्यान याच मुद्द्यावरून विरोधक सभागृहात चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मात्र दुसरीकडे कायमस्वरूपी रोजगार देण्याचा विरोधकांचा दावा सत्ताधारी आमदार शंभूराज देसाईंनी फेटाळून लावलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।